शेवटी तू माझं ऐकलं नाहीसच. मावशीनं आज समारंभ ठेवलाय मला विकण्याचा. चार चौघीसारखं लग्न करण्याचा अधिकार मला नाही. का का शेवटी तू मावशीच्याच मनासारखं करणार आहेस. ठीक आहे. अगो कितलो गो उशीर. बाबली शेठ वाट पळून पळून आत्ताच गेले. अगो बघतेस की ते तुझ्यासाठी हाडलेनी हे बाबली शेठनी. हो नशीब काढलंस गो पोरी, नशीब काढलेस. सगळ्यो भावनी जळल्यो पटकीली मेल्यांच्यार. अगो यजमान पण यजमान मिळलो तुका. मावशी मावशी मला हे नको आहे. काय नको. मला लग्न करायचं का चार चौघींसारखं. लग्न. अगो भाविनीच्या जातीला बट्टा लावशील. कोप होईल गो पोरी कोप. तेव्हा हे पाया पड पाया. नाव काय तुझं? माझ्या बरोबर येताना भीती नाही वाटत? मरायला निघाली होती मी. मला कसली आली भीती. तू विचारलं नाहीस तरी तुझ्या मनात घोळणारा प्रश्न कळलाय मला. मी तुला कुठे घेऊन निघालोय? कुठं का नाही ना. फक्त मावशीकडे नेऊ नका इतकंच. हे घुंगरू कशाला घेतलेत बरोबर? हे देव आहेत माझे. म्हणजे तू
ये ना. धनी शिकार भेटली. अं, नाही मिळाली. हं. हे बघ, जी यांची व्यवस्था आत करायची. जी चा- आणि माझी गादी बाहेर. कमल, कुठं आणलं मला? कमल, खर तर घरी जाऊन मोठ्या थाटामाटानं तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा होती माझी. पण मी जागीरदार, परंपरेच्या चौकटी पाळणाऱ्या एका संस्थांचा वतनदार. आज त्या चौकटीत तू बसत नाहीस आणि मलाही त्या चौकटी तोडता येत नाहीत. त्या चौकटी एक दिवस तुला स्वीकारतील, पण तोपर्यंत कोणत्या विश्वासावर जगणार आहेस तू? कमल, हे हार प्रतीक आहेत आपल्या विश्वासाचे, आणि हे मंदिर साक्षीदार आहे आपल्या लग्नाचं. ये. अहो, आपले हार राहिलेत ना लग्नाचे जीप मध्ये. कारभारी, नमस्कार. हार काळू आणेल. चल तू. तुला यातलं हवं ते घे. घे. मला फक्त इतकंच पुरे. मला हवं होतं ते संसाराचं स्वप्न अकल्पितपणे पुरं झालं. यापुढे आपला आपला ऋणानुबंध संपला. या तुळशी समोर ठेवते तुम्हाला. यापुढे रोज दोघांची पूजा करेन. कसला एवढा विचार चालला? तुझाच तुझाच.
माझ्यावर विश्वास ठेवून तू इथं आलीस. म्हणून तर हे घर मिळालं. आणि या घरानं आजपर्यंत फक्त माझा एकटेपणाच पाहिला. अनेक वेळा असा इथे येऊन बसतो आणि तासन तास त्या समोरच्या अथांग समुद्राकडे पाहत बसतो मी. कमल, ती किनाऱ्यावरची बोट पाहिलीस? त्या बोटीसारखं आहे माझं आयुष्य. एकाकी, निर्जीव, भयान. कोण आहे ती? एक वेडी आहे. हो, ही वेडी, मी आणि ही बोट सारखेच दुर्दैव. हीच ती बोट कमल, जी स्वतः उद्ध्वस्त झाली आणि अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेली. ही वेडी बिचारी लग्न करून याच बोटीने निघाली होती प्रवासाला, कदाचित मधुचंद्राला. अपघात झाला त्या क्षणी इथल्याच कुठल्या तरी सुशोभित पलंगावर आपल्या जोडीदाराबरोबर रमली असेल बिचारी. पण पुढच्याच क्षणी आपलं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होणार आहे याची कल्पना काय. किनाऱ्याला जिवंत पोचल्यानंतर किती आनंद झाला असेल बिचारी. आणि पुढच्याच क्षणाला तिला दिसलं आपल्या जोडीदाराचं छिन्न विछिन्न झालेलं प्रेम. कमल, काय झालं? मग तुझ्या डोळ्यात पाणी? ए, आता सरडायचं नाही. हे बघ, तुझं दुर्दैव संपलंय आता. आता यापुढे तू फक्त हसायचंस. हसणार ना? हसणार ना? माझ्यासाठी हसणार ना? हं? हं? हसणार ना? हं? हं?
अरे हो रे बाबा. तिकडे काय पाहताय? काय नाही. तुमचे इमानी राखणदार. तुम्हाला वर्दी देऊन सावध करण्याची संधीच मी त्यांना दिली नाही. म्हणजे तुमची इथली सगळी हुकूमत आता संपली. नुसती हुकूमतच नव्हे तर तुमची मनमानीही आणि तुमचं माझं नातं देखील. राधा, बस. मी हे सगळं सांगण्यासाठी इथं मी अशी यावेळी आले. बघ राधा, आता तुझी मनस्थिती ठीक नाहीये. तू प्रवासावरून थकून आलेली आहेस. तू असं कर, तू थोडी विश्रांती घे, आराम कर. आपण आता सकाळी बोलूया ना. काय बोलायचं? बोलण्यासारखं उरलंय काय आता? त्याच त्या फुलतात. पुन्हा तीच समर्थन. माझा अवसान उसरणार. सगळं समजून उमजून पुन्हा मीच तडजोड करणार. गेली 10 वर्ष हा सगळा छळ मी मुकाट्याने सहन करत आली. पण आता माझी सहनशक्ती संपली. माझा निर्णय पक्का झालाय. घटस्फोटाचे सगळे कागद तयार करून मी कारभाऱ्यांकडे दिले. त्याचा निर्णय लागेल तेव्हा लागेल. पण तुमचा माझा संबंध आजच संपला. राधा, अगं असं काय करतेस? आपण दोघं नवरा बायको देवाब्राह्मणाच्या साक्षीने एकत्र आलो. कशाला देवा ब्राह्मणांचं नाव काढताय? देवा ब्राह्मणांच्या डोळ्यात धूळ फेकून राक्षस विवाह केला तुम्ही माझ्याशी. आमच्या गडगंज इस्टेटीवर डोळा ठेवून माझ्या वडिलांना फसवलं. माझ्या डोळ्यात धूळ फेकली आणि आमच्याच पैशाच्या जोरावर माझ्या शेजावर रोज नवी सबत आणली. पण राधा, माझं तुझ्यावरच प्रेम आहे. कशाला चांगले शब्द विटाळताय? अहो, तुमचं प्रेम केवळ स्वतःवर, माझ्या इस्टेटीवर, माझ्या पैशाच्या जोरावर तुमच्या सगळ्या गमच्या. त्याच मी आता संपवणार आहे. उद्यापासून तुमचा इथल्या काडीवरही अधिकार राहणार नाही. बस, आता सगळा फैसला कोर्टातच. बंदूक सोड, मला मारायचं. काय सांगतो ऐका. मला धनी, सोड. धनी माझी सोड, काळू. नाही, काळू, बंदूक नाही, सोड. मी नाही करू देणार. मला सांगायचं नाही. सोड, सोड तू. मला मारायचं. नाही, काय झालं तर माझा जीव तुम्ही वाचवलाय. मी मारू देणार नाही तुम्हाला अशी. नाही, सोडा म्हणते ना. जा तुम्ही. हे सर्व सोडून जायचं ठरवलं की तुम्ही. जा. पण मी एकटं नाही जाऊ देणार तुम्हाला. मी येते ना तुमच्या बरोबर. मी तुम्ही जाल तिकडे येते. मी येते तुमच्या बरोबर. कमल, चल चल वर चल. काय का? काय झालं? काय झालं? काय घाबरलीस? अगं ते काळू बाळू आहेत ना, त्यांना कोणीतरी सांगितलं की रात्री आंब्याची कलम लावली की खूप आंबे येतात म्हणून. त्यांना कोणीतरी कलम दिली, ते लावतात. काय झालं? तुम्ही कुठे गेला होता? मी जरा काळूला वाड्यावर पाठवायला गेलो होतो. जाऊ दे तो विषय. झोपूया आता.
ओम रेम क्लेम. सरकार, उत्साह आहे आजच्याला काली मातेचा. अवतान द्यायला आलो होतो. हा, पण मी आज गावाला चाललोय. आपल्या बगर उत्साह घडलाय का कधी असं जागीरदार साहेब? आपण यायलाच पाहिजे. कोण आहे ते माणसं? अगं, हे आदिवासी आहेत. हा, हं, इथून जवळच त्यांची वस्ती आहे. असं ही मंडळी दरवर्षी या महिन्यामध्ये अमावस्येला काली मातेचा उत्सव साजरा करतात. तर ती निमंत्रण द्यायला आली मग जाऊया ना आपण उत्सवाला. आहेत. पण कमल, आज आपल्याला गावाला जायचंय. उत्सवानंतर जाऊ. बर मी आल्याचं पूजा करू. बर. ठीक आहे, आम्ही दोघंही येऊ. कारभारी जी काय काम काढलंय आज? रावसाहेब, रात्रीपासून बाईसाहेब वाड्यावर आले नाही. आम्हाला काय सांगताय कारभारी? आम्ही कधीही बाईसाहेबांच्या कारभारात लक्ष देत नाही. नाही, पण रात्री वाड्याहून निघताना म्हणाल्या होत्या की बंगल्यावर जाते म्हणून. आल्या होत्या ना काल रात्री, पण गेल्या लगेचच. म्हणूनच काळजी वाटते. रात्रभर त्या बाहेर कधीच राहिल्या नाही. हे बघा कारभारी, तुम्ही माझ्या डोक्याला त्रास देऊ नका. आणि त्यांची काळजी घेण्याकरता त्यांनी तुम्हाला नेमलंय ना. जी, मग तुम्हीच बघा. आणि पुन्हा या असल्या फालतू गोष्टी करता इथं बंगल्यावर येऊ नका. बर. तुम्ही काय म्हणाला? नाही, नाही. काय ग? तुला काय झालं? काही नाही. बरं, चला आटप लवकर. आपल्याला जायचं ना उत्सवाला. हं? आटप लवकर. कपडे बदलून तयार हो.
का 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 मारलं तुम्ही आमच्या बाईसाहेबांना? का तुम्ही कोण केला? हो तुम्ही का? नाही, मी नाही. तुम्ही आहात. नाही, मी नाही मारलं. हो तुम्ही कोण आहात? मला मारू नको. अरे काळ्या, तू मेला असेल आता. सोडा त्याला, कमलला सोडू नका.
परत सापडला चोरा. मी चोर नाहीये. असं चोरट्यावानी येतोय रातच्याला आणि चोर नाही वैर चोरा. अहो मी स्त्री. असं तुम्ही इतके मस्त झोपलेला होतात म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही. कुणालाही झोपेत न उठवणं म्हणजे पाप नाही का? अरे पण त्याच्या परीस मोठं पाप तू करतोयस. ते कोणतं बुवा? मला एक सांग, हॉस्टेलात रातच्याला यायचा टाइम काय? 10. आता वाजले किती? 12. 12 वाजले ना? चल तुझे वाजवतो 12. सुप्रिटेंडेंट साहेबांकडे चल. ठीक आहे चला. चाल. तुमचे पण वाजवतो 12. म्हणजे का म्हणून? अं? का म्हणून? ड्युटीवर झोपता काय? जाऊ दे, चला. जाऊ दे, असं काही नाही चला. काय झालं? नाही नाही मला मारू नकोस. नाही मला मारू निशा, हो पूजा शुद्धीवर आल्यावर तिला कॉफी दे प्लीज. बरं देते. आपण डॉक्टरला बोलवूया का? त्याचा काही उपयोग नाही. गेली 4 वर्ष बघते मी तिला. मधून मधून हे असेच झटके. पण असं का बोलते ती? काय दिसतं तिला? तिला आठवलं तर ती आम्हाला सांगेल आणि सांगितलं तर आम्हाला कळेल. डॉक्टर एन्झायटी न्यूरोसिस म्हणतात आणि गप्प बसतात. तिचे आई वडील अगदीच निष्काळजी दिसतात. अशा मुलीला हॉस्टेलला कशाला पाठवायचं? तिला आई वडील नातेवाईक कुणीच नाहीत. सॉरी. तू इथं का आलास? अहो बाई केवढ्या मोठ्याने किंकाळी ऐकली मी. मग यायला तुला नाही नको? म्हणाले मी. मॅडम मी पण किंकाळी ऐकली म्हणून मी धावत आलो यांच्या तुला मागे. असले कायदे माहित नाही? पुरुषांनी इथं यायचं नसतं. अहो पण बाई मी तर इथला. तुझी गोष्ट वेगळी आहे. कळलं काय? आपली गोष्ट वेगळी आहे. अच्छा अच्छा अच्छा. अरे पण तू का आला? मॅडम तिला चक्कर आली की नाकात तिच्या ड्रॉप्स टाकायला लागतात. तिचे ड्रॉप संपले होते. मी घेऊन आलो होतो. एवढे जर तुम्ही तिला दिले तर इकडे, प्लीज. इकडे. आम्ही बघतो. तू हो बाहेर. आय एम सॉरी. बाहेर. काल रात्री पुन्हा तोच प्रकार. नेहमीप्रमाणे इतरांकडूनच कळून मला काहीच आठवत नाही. लाज वाटते स्वतःची. हे वेडाचे झटके तर नाही की चौकीदार म्हणतो अगं ए त्याप्रमाणे. पूजा, आटपलं की नाही तुझं डायरी लिहिणं? हो काय? काही लागलं सवरलं तर मला कळवायचं. हा घे पत्ता आणि हे प्रेझेंट माझी आठवण म्हणून. अगं घे ना. थँक्यू. आणि विसरू नकोस, तुझ्यावर जीव टाकणारी तुझी कोणीतरी एक वेडी मैत्रीण आहे. कसं विसरणार? 4 वर्ष आपण एकत्र राहिलो. खूप सांभाळलं तुम्हाला. तुझे आली का पुन्हा तुझी उपकाराची भाषा? चुकले. निघते मी.
घाबरली तू एक काम कर पूजा, गळ्यात एक बोर्ड बांध, ते भागूबाई आहे, मला कुणीही घाबरवू नये. तुला हसता वगैरे येतं की नाही? का थट्टा करतोस तू माझी? कारण तू थट्टा करण्यासारखी वागतेस म्हणून. माझी थट्टा करण्यात तुला आनंद मिळतो? हो, भरपूर. म्हणूनच तशी वागते मी. थट्टा जर करायची असेल ना, गावाकडे सुद्धा खूप चांगल्या चांगल्या मुली आहेत. म्हणून तर तिकडे निघालोय मी. येतेस कुठे? आमच्या गावाला. मी तिथे काय करणार? माझं थोबाड बघत बस. तुझी अशी बडबड करत बसण्यात काही अर्थ नाही. माझी गाडी चुकेल. चलतो मी. हेच सांगायला आला होता? विसरलोच की. खरं म्हणजे मी तुला पेपर द्यायला आलो होतो. यात एक जाहिरात आहे, शिक्षिका पाहिजे. बघ प्रयत्न करून. चलतो मी. ए पोरा, काय चाललंय कुठे गम इकडे? पकडला का नाही? पकडला का नाही तुला? काय रे, कायदा ठाव आहे? पोरींच्या हॉस्टेलात पोरांनी यायचं नाही काय? हे काय रे? 5 रुपये. मागल्या टायमाला काय म्हणलं होतं तू? 10 रुपये देईल. तसं नाही. चांगला पोरगा आहे यो, चांगला पोरगा आहे. पोरी लई भाग्याची आहेस बघ तू. गरीबाचं पोर आहे, पण याची गरिबी याच्या अभ्यासाची आड कधी नाही आली. लई कष्ट केले यानं, रात दिस दुध घातली, प्रेस मध्ये काम केली, दुसऱ्याची पुस्तकं घेऊन अभ्यास केला याने. नंबर सुधी काढलाय बघ त्यानं. लई गुणी पोरगा, लई आत येऊ का? आज आपण लय खुशीत आहे बरं का पूजाबाई. पत्र आलंय मला श्रीचं. माझ्याबद्दल काय लिहिलंय? माझ्या पत्रात तुमच्याबद्दल काही खरं नाही का? खरं म्हणजे श्रीने तुम्हाला सेपरेट पत्र लिहायला पाहिजे होतं, बरोबर? जाताना म्हणाला होता 8 दिवसात पत्र लिहितो म्हणून. काही खरं नाही. अरे 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 अरे, केवढा चेहरा पडलाय. जरा हसरा करा. तुम्ही हसरा करा आणि मी बघा काय देतोय ते. माझ्याबद्दल काही लिहलंय नाही. का बरं? श्रीचं पत्र नाहीये आणि नोकरीची ऑर्डर आहे. बरं 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 बरं, मग आपल्याला पेढे पाहिजे बरं का? नक्की नक्की. अरे वा वा, पेढे मिळणार आपल्याला. श्रीला कळवते मला नोकरी मिळाली म्हणून. हो मास्तरीन बाय, काय? यात पॅसेंजर घेऊ का? घ्या. मास्तरीन बाय, हे बी मास्तर आहे ती बरं का आपल्या साळत. अव या. अरे श्री, तू इथे? अगं, मला या गावात नोकरी मिळाली आहे. खरंच? मला सुद्धा या गावात नोकरी मिळाली. अरे वा. अरे रिक्षा, ए रिक्षावाला. अगं जाऊ दे, काळजी नको करूस. अरे पण माझं सामान आहे त्यात. छोटस गाव आहे, तो सामान आणून टाकेल माझ्या खोलीवर. बा. ए, इथे कोणी ओळखीचं आहे तुझ्या? का म्हणजे काय? आता नोकरी करायची इथे, राहायला घर नको का शाळेतच मुक्काम ठोकू? तू काय व्यवस्था केली? मी मिळाली मला एक खोली.
ए मग माझ्यासाठी पण बघ ना. बघूया. त्यापेक्षा तू असं का नाही करत पूजा? काय? माझ्याच खोलीवर का नाही येऊन राहत? नाही, आत्ता नाही. आता नाही? नंतर. नंतर केव्हा? लग्नानंतर. नंतर? अरे तू लग्न करणारच माझ्याशी? मग काय करणार? हं. आता नोकरी लागली, लग्न तर करावंच लागणार आहे कुणाशी तरी. हं. मग तूच काय वाईट आहेस? थँक्यू पूजा. तर विचाराव, आजच्या जेवणामध्ये एकंदर 6 वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात आलेले आहेत. त्याचं वैशिष्ट्य असं की ऑफ साइडला हे जे 5 पदार्थ आहेत ते 5 वेगवेगळ्या प्रकारांनी सादर करण्यात आले असून हा ऑन साइडला जो एकच पदार्थ आहे तो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या ढंगांनी सादर करण्यात आलेला आहे. आणि तू तर मेल्या नुसता चवीचा कोंबडा. अरे पोरीने स्वतः राबून एवढा चांगला स्वयंपाक केलाय आणि तू नावं ठेवतोयस. अरे अरे घे. वा, तिला येऊन 1 दिवस झाला नाही तर तिचीच कड घ्यायला लागली आहे. हो. राव, मुलगी मोठी चाणाक्ष दिसते. स्वयंपाकाच्या निमित्तानं आईच्या पोटात शिरू बघतीये. अरे पोटाचं काय, तिनं तर काळजालाच हात घातलाय. आई चला जेवायला. अगं तुमचं होऊ दे, मग बसेन मी. ते काही नाही, आमच्या बरोबर जेवायलाच हवं तुम्ही. अगं जेवील ती मागवून. अच्छा, म्हणजे श्रीच्या वडिलांचं जेवण झाल्याशिवाय जेवायचं नाही असंच ना? पुण्या मुंबई सारखं नाही 3 शिफ्ट मध्ये शाळा. आपली 10 ते 5 आणि मग आपली दोघांची शाळा. या मासरीनबाई या. ही तुमची शाळा. तुमच्यासाठी वर्ग खोलून ठेवलाय. आमचा सासरा चपराशी आहे बघा. तुमचं लग्न झालं? व्हायचंय. चला पूजा. काय रिक्षा बंद वाटतात? धंदा लॅक. धंदा स्लॅक. पूजा, पूजा, ए पूजा, पूजा. अब आई, ते जेवण कोणासाठी ठेवलंय? सांगेन कधीतरी. कुणाला नाही सांगितलं तरी तुला नक्की सांगेन. आई, माझं काही चुकलं का? मी काहीतरी बोलून जाते. दुपारी जेवताना मी बोलल्याबरोबर सगळे गप्प झाले. माझ्या बोलण्यात काही चूक झाली का? नाही ग बेटा, नाही. तुझं काही चुकलं नाही. तू मनाला लावून घेऊ नकोस. चला. श्री, काय गाई? अरे सारखा वाचत काय बसलायस? तिच्याशी जरा गप्पा मारत जा. सारखी तुझ्या मागत असते. मी का गप्पा मारणार ती अशी? आणि काय रे, शाळा कधी सुरू होणार आहे तुझी? 8 दिवस आहेत, वेळ आहे. 8 दिवस ना? मग हिला जरा फिरायला तरी घेऊन जात जा. काय मासरण बाई, येणार का?
प्रीतीचे बहरुनी आले, गीत प्रीतीचे बहरुनी आले. सूर सूर अंतरीचे जुळले असे, सूर सूर अंतरीचे जुळले असे. गीत प्रीतीचे बहरुनी आले, गीत प्रीतीचे बहरुनी आले. कोशातले चित्र भासातले, कशी सांगू तुला रोज आठवतले, कशी सांगू तुला रोज आठवतले. तो गुंफले बंध श्वासातले, रंगले ऋतू प्राणातले. या सुखाच्या क्षणी विश्व भारावले, या सुखाच्या क्षणी विश्व भारावले. मूर्त तुझी ध्यानी मनी स्वप्नी वसे, मूर्त तुझी ध्यानी मनी स्वप्नी वसे. गीत प्रीतीचे बहरुनी आले, गीत प्रीतीचे बहरुनी आले. साज संसाराचा प्रीतीची बासुरी दरवळे अंतरी, प्रीतीची बासुरी दरवळे अंतरी. फुलवू स्वप्न ते वादळी, नटवू स्वर्ग या भूतली. साथ ही राहू दे जन्म जन्मांतरी. रंग रंग जीवनात फुलले असे, रंग रंग जीवन. हेच ती बोट कमल, जी स्वतः उद्ध्वस्त झाली आणि अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त. फार विचित्र असतं माणसाचं आयुष्य. एखाद्या क्षणी त्याचा रोमन रोम घडून येतो, तर दुसऱ्याच क्षणाला सगळ्या फुलण्याचीच मागणी. काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी? आता असं राहायचं नाही. बघ, तुझं दुर्दैव संपलंय. आता यापुढे तू फक्त हसायचं. पूजा, पूजा, ती वेळी कुठे कुठे आहे ती? तुम्ही तुम्ही मला सांगितलं होतं ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती जन्मभर. मी पण थांबले तुमच्यासाठी इथं या बोटीवर. तुम्ही म्हणाला होता आता रडायचं नाही, हसायचं, फक्त हसायचं माझ्यासाठी. बघा मी हसते, मी हसते. पूजा, पूजा, पूजा.
पण मी म्हणते तिला त्या बोटीजवळ घेऊन जायची तुला गरजच काय होती? पण आई मी काय बोलू नकोस. तुला पटणार नाही माझं, पण आज 20 वर्ष झाली तुझ्या मावशीला जाऊन. अजूनही ती माझ्या स्वप्नात येते. डबा वाजवत, कपड्यांची लत्तर झालेली. स्वप्नात सुद्धा मला तिची ती दशा बघवत नाही रे. फार गोड स्वप्न होती तिची, अगदी तुझ्या पूजासारखी. लग्न ठरलं होतं तिचं. एक दिवस समुद्रावर फिरायला म्हणून गेली आणि काय झालं कोण जाणे. वेडी झाली. स्वतःच्याच कपड्यांच्या चिंध्या फाडत गावभर हिंडू लागली आणि शेवटी त्या चिंध्यांचा गळफास लावून गेली बिचारी. तिच्याच भूतानं पछाडले पूजाला, तिच्याच भूतानं पछाडले. तुला 1000 वेळा सांगितलं आई, भूतागीतावर माझा अजिबात विश्वास नाही. पण मी म्हणतो का नाही, तुम्ही शिकलेली माणसं इथंच तर चुकता. तू गप बसतो का? बसतो ना, पण ते पूजाताईनं भेटलेला भूत पळल का? हा, तर तुम्हीच सांगा मावशी. नाही ना, तर सांगायची गोष्ट अशी की आमचा एक काका होता, एकदम पैलवान, फार मात. हो, त्यानं खूप कुस्त्या मारल्या. मुंबई, कोल्हापूर, दिल्ली, लंडन. की आमच्या काकावर एक पोरगी भापली. कोणावर? काकावर रे. तर सांगायची गोष्ट अशी, पोरगी म्हणाली, अहो काका पण खुश झालं, लग्न, एक पोर पण झालं की नाही झालं. अगं मावशी, खरी सांगायची गंमत तर पुढंच आहे. बोल. एक दिवस आमचा काका जेवत होता आणि काकी वाढत होती. आता पेलवान तर जेवण ते. काका जेवत होता, काकी वाढत का जेवत होता, काकी वाढत का जेवत होता, काकी वाढ. पैलवान तर जेवण तर उद्या आधी. तर अचानक पाळण्यातलं पोर रडायला लागलं. आमच्या काकाचा पोरावर लय जीव. काकीला म्हणाला, त्या पोराला अगोदर गप कर. आणि काय आश्चर्याची गोष्ट, बसल्या जाग्यावरनं काकीनं ढ्याव लांब हात केला 15 फूट आणि आमच्या काकाचं डोळंच पांढरं पीठ झालं. अरे तुझाच काका तो, अंध्याखाली तयार गडी. तर सांगायची गोष्ट अशी मावशी, एक पोर झाल्यानंतर आमच्या काकाच्या लक्षात आलं आपली बायको भूत होती. म्हणून म्हणतो मास्तर, भूतावर विश्वास ठेवा. बरं मावशी, कवा जायचं देवळात? जाऊ मंगळवारी. तर सांगायची गोष्ट अशी मावशी, की त्या दोघांनी जाऊ दे स्कूटरवर, आपण जाऊया माझ्या रिक्षा. अरे श्री, आम्ही आलोय बरं का. मावशीला देवळात घेऊन जातोय, तुम्ही माग ना या. हा, चल मावशी. पूजा, चल चल ना. दोघं इथे आलो होतो. इथेच माझं लग्न झालं होतं. त्यांनी माझ्या गळ्यात हार घातला आणि मग पूजा. हा, ए पूजा, कोण आहेस तू? कोण आहेस? माझ्या अंगाला हात लावू नको, लावू नकोस मला. सोड मला, मी दुसऱ्याची पत्नी आहे. माझ्या अंगाला हात लावू नकोस. सोड मला, सोड. माझं लग्न झालंय. माझं लग्न झालंय. माझं लग्न झालंय.
खरं सांग मला पूजा, कोण आहे तो माणूस? हं? कोणाशी झालं होतं तुझं लग्न? हे पूजा. माझं लग्न? हा, अगं सकाळी तूच तर म्हणालीस ना माझं लग्न झालंय म्हणून. हो तू. तू असं काय करतेस पूजा? कोणाची भीती वाटते तुला? हं? इथं आल्यापासून बघतोय तू तू सारखी गोंधळलेली, घाबरलेली. तू तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. नाही रे श्री, विश्वास ठेव माझ्यावर. पण मग तू असं का वागतेस? माझं मलाच कळत नाही. पण मी तरी काय समजू पूजा? त्या दिवशी त्या काळूला पाहिल्यावर तो तुला ओळखीचा वाटला. समुद्रावर गेलो तर ती बोट पाहून तू अचानक घाबरलीस काय, किंचाळलीस काय? आणि आज देवळात तर तू कमालच केलीस. काय मास्तर, कोण आहात का घरात? आ? मी कारभारी. नमस्कार कारभारी. नमस्कार. या ना या. आलो. आत या. अरे खुर्ची कशाला आणलीस? हा. बसा. काय कशी आहे तब्येत रावसाहेबांची? छान आहे. अरे त्यांचाच निरोप घेऊन आलोय मी. तुम्हा सगळ्या शिक्षक वर्गाला चहा पानाचं आमंत्रण आहे. मास्तरीणबाई आहेत ना? हो आल्यात. तर उद्या ठीक 10 वाजता तुम्हा सगळ्यांना चहा पानाचं आमंत्रण आहे. कळलं? येऊ मी? नाही नाही नाही, चहा घेऊन जा. अरे चहा नको, काय आहे सगळ्यांना आमंत्रण द्यायची आहेत मला. नाही नाही यायचं. हो. पूजा बाहेर आहे ना. काय? कोण आलं होतं माहितीये? रावसाहेबांचे कारभारी. उद्या आपल्याला रावसाहेबांनी चहाला बोलवलंय सकाळी 10 वाजता. मी नाही आले तर नाही का चालणार? हे काय वेडी आहेस काय? अगं रावसाहेबांना काय वाटेल? श्री पण हे सगळं डोक्यातून काढून टाक बघू. हे पूजा, गावातून एक चक्कर मारून येऊया. हं? चल. अशी भाग्यवान माणसं थोडीच असतात श्री सारखी. म्हणजे अहो तुम्हाला माहित नाही, अहो कॉलेज संपलं आणि लगेच नोकरी. अहो नुसतं एवढंच नाही, नोकरी आणि छोकरी. काय श्री, मग लाडू केव्हा देणार? लाडू चहा तर घ्या. बोलावलंय दोघांना. चला समीर जर जाऊन येतो. चहा घ्या ना. आमच्या बाईसाहेबांचा. मी नाही खून केला. तुम्ही खून केलाय तुम्ही. मी नाही खून केला. मी नाही खून केला. मी नाही तुमचा खून केला. मी नाही तुमचा खून केला. तुम्हाला बंदुकीने मारलं आणि खड्ड्यात पुरलं. मी नाही तुमचा खून केला. मी पाहिलं. मी नाही मारलं तुम्हाला. मी नाही मारलं तुम्हाला. मी नाही तुमचा खून केला. मी नाही तुमचा खून केला. मी नाही मारलं तुम्हाला. मी नाही तुमचा खून केला. मी नाही खून केला. मी नाही खून केला. अरे पण श्री, आता विचार करून त्याचा काय उपयोग आहे का? जे घडायचं होतं ते घडलं. फार तर जाऊन रावसाहेबांची क्षमा माग तिच्या वतीनं. क्षमा तरी कुठल्या तोंडाने मागू आई? माझी मलाच लाज वाटते. केवळ माझ्या शब्दाखातर त्यांनी पूजालाही नोकरी दिली आणि तिनं कल्पना सुद्धा करवत नाही आहे किती किती यातना झाल्या असतील त्या देव माणसाला. श्री, पण जाणून बुजून ती तसं काही बोललीये का? ना त्रास व्हायचा तो झालाच ना.
एव्हाना गावभर पसरली असेल ही बातमी. काय नाही, लोकांच्या थट्टेचा विषय झालोय मी. श्री, मी जाते. पूजा, ए पूजा, कुठे निघालीस तू? क्षमा करा आई. श्री, माझ्यावर रागवू नकोस रे. पण माझं मलाच कळत नाही मी अशी का वागते, काय काय बोलते. मग तुला तरी कसं सांगू? काही सांगू नकोस, तू खोटं बोलते. श्री, एक वेळ माझा अपमान सहन केला असता मी, पण हिनं रावसाहेबांचा अपमान केलाय. रावसाहेबांचा. त्यांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं. त्यावेळी त्यांनी आधार दिला नसता तर आज कुठेतरी हमाली करताना दिसलो असतो मी. माहितीये, तुझ्यामुळं आज मला त्यांना तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते. त्याबद्दल तू देशील ती शिक्षा मी भोगेन, पण माझ्यावर खोटेपणाचा आरोप करू नकोस. थांब पूजा, मी येते तुझ्या बरोबर. आई, श्री, तू इतक्या दुबळ्या मनाचा असशील असं वाटलं नव्हतं मला. अरे, तुझं प्रेम आहे ना तिच्यावर. त्याशिवाय का रावसाहेबांना सांगून तिला इथं नोकरी द्यायला लावली मी? मग आज अजाणतेपणी बिचारीकडनं चूक घडली तर वाऱ्यावर सोडून देणारेस तिला? आई, आई, मी तिला जा म्हणलेलं नाहीये. पण अडवलं सुद्धा नाहीस. अरे, इतकं दुबळं असतं का रे माणसाचं प्रेम? संकटाच्या वेळी ओळख सुद्धा विसरणार. तुझ्या वडिलांशी माझं लग्न झालं, फक्त 5च वर्ष संसार केला आणि ते वेडे झाले. पण आजपर्यंत त्यांच्याच नावानं कुंकू लावतेय ना मी. आई, क्षमा कर. अरे, आजच तर तिला तुझी गरज आहे. माणसाच्या गुणांवर कुणीही प्रेम करत, पण त्याच्या दोषांवर प्रेम करतो तोच खरा माणूस. काय कारभारी, तुमचा घोडा फार पुढे धावतोय. आवरा जरा. होय रावसाहेब. अरे, तू असा उदास का? ये. अरे, ये ना, ये. बस. काय झालं? रावसाहेब, तुम्ही माझ्यावर रागवलं तर नाही ना? तुझ्यावर रागवलं? आणि ते कशाबद्दल? नाही, त्या दिवशी पूजा जे बोलली ते. पूजा? हा हा हा, ती शिक्षिका. अरे, ते मी केव्हाच विसरून सुद्धा गेलो. आणि ती म्हणाली म्हणून लगेच काहीचा खून होणार आहे काय? चल वेडा. अरे, ती काय जे बोलली ना त्याचं नाही मला काही वाटलं. पण काय रावसाहेब? अरे श्री, मी असं ऐकतोय की तू आणि नॉट बॅड, नॉट बॅड. हा, म्हणजे आमचा मुली बघण्याचा त्रास वाचला. काय देवांजी? पण मग तू त्या मुलीचा पत्ता सांग, म्हणजे आपल्याला तिच्या आई वडिलांना बोलावून घेता येईल. मग एकदम मुहूर्तच काढायला सांगतो. नाही नाही, ती अनाथ आहे रावसाहेब. तिला कोणी नाही या जगात. एका अनाथ आश्रमात वाढली ती. अतिशय हुशार. आणि त्यामुळे स्कॉलरशिपवर आपलं सगळं कॉलेज शिक्षण पूर्ण केलं तिने. तसं तुमच्या जीवावर मी. अरे श्री,
मी तुझ्याकरता जे काही केलं ते सगळं आपुलकीनं केलं. हं? आणि म्हणूनच मला असं वाटतं की लग्न ठरवण्यापूर्वी तू मला विचारायला हवं होतंस. माझं चुकलं रावसाहेब, मला क्षमा करा. पण छे छे छे. अरे तू मला विचारलं नाहीस त्याचं नाही मला काही वाटलं. पण श्री, मला ती मुलगी जरा विचित्र वाटली. होय रावसाहेब, ती हॉस्टेलमध्ये होती ना तेव्हापासून तिलाही असं होतं. हॉस्टेलमध्ये रात्री ती अशी झोपेत किंचाळून उठायची, घाबरायची, आणि तिचा दुसरा दिवस त्याच अवस्थेत जायचा, अशा विचित्र अवस्थेत. पण हल्ली तिचे भास जरा जास्तच वाढले. तिला दिवसात सुद्धा असे भास होतात. परवा तो आपला काळू तिला चक्क ओळखीचा वाटला. आता काळूला तिनं कधीतरी पाहिलं असणं शक्य आहे का? समुद्रावर घेऊन गेलो परवा, तर ती बोट पाहिली आणि म्हणाली इथली वेडी कुठे आहे, आणि बेशुद्ध पडली रावसाहेब. आईला वाटलं तिला काहीतरी भूत बीत लागला असेल, म्हणून तिला घेऊन माळावरच्या देवळात गेलो. तिथं काय म्हणाली ठाऊक आहे? इथं माझं लग्न झालंय म्हणे. Well, it's very strange. म्हणजे माझ्या औषधाची वेळ झाली. आणतो रावसाहेब. चल खेळ रे. हे अरे खेळ ना. हो. तो तुझा मातलेला घोडा सांभाळा. चेक. बाय द वे, तुम्ही एवढी डिटेल चौकशी का करताय? म्हणजे माझा मुलगा तिच्या प्रेमात पडलाय ना, आय सी. म्हणून आपला मुलीची चौकशी करावी. फारच चांगली मुलगी आहे. तिला आई वडील नाहीत. आमच्या इकडे एक अनाथाश्रमाचे चालक संचालक आहेत, नित्यानंद गुरुजी. तिथे एका टांगेवाल्यानं तिला 6 वर्षाची असताना आणून सोडलं. मग मॅट्रिक पर्यंत ती तिथंच होती आणि गेली 4 वर्ष आमच्याच हॉस्टेलवर होती. आमची पूजा ताई म्हणजे एकदम हळवी पोर आहे बघा साहेब. पर देव तरी कसा वाईट बघा, झाड लागले हो पोरीला. चहा घ्या ना. ठीक आहे. आणि श्री, तिच्या तब्येतीबद्दल डॉक्टर काय सांगतात ते मला तातडीने कळव. चलतो मी राव. श्रीकांतनं सांगितलेली माहिती अगदी बरोबरच आहे. ती खरोखरच अनाथ मुलगी आहे. या सगळ्या गोष्टी तिला कशा कळल्या? त्याचा आता विचार करण्याची काय गरज आहे? तिला चिरडायला कितीसा वेळ लागणार आहे? मूर्खात. सीआयडी पैकी असेल तर तिच्या केसाला धक्का लागला तर सगळं पोलीस डिपार्टमेंट आपल्या पाठीमागे लागेल. श्रीकांत, दिस केस इज लिटिल कॉम्प्लिकेटेड. लाखात एखाद्यालाच अशा तऱ्हेचा आजार होतो. पण डॉक्टर, तिला नक्की काय होतंय? कसल्या तरी भीतीनं पछाडलंय तिला. वी कॉल इट एन्झायटी न्यूरोसिस. पण यावर उपाय? उपाय? वेल, तुम्हाला एक हिताचा सल्ला देऊ? तुम्ही रागावणार तर नाही? नो नो नो, प्लीज गो अहेड. एक डॉक्टर म्हणून नाही, पण एक मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतोय, आणि तेही केवळ तुम्ही रावसाहेबांकडून आलात म्हणून. श्रीकांत, मी मगाशीच तुम्हाला म्हणालो की लाखात एखाद्यालाच अशा तऱ्हेचा आजार होतो, आणि त्यामुळे तो तितकाच भयंकर स्वरूपाचा असतो. आणि तुम्हाला सांगतो की अशा तऱ्हेची माणसं घरात ठेवणं फार धोक्याचं असतं. अटॅक आल्यावर ही माणसं राहत नाही. दे बिकम वाईल्ड. डॉक्टर? येस, इट्स अ फॅक्ट.
फ्रॉइडच्या सिद्धांतात अगदी असं स्पष्टपणे म्हटलं आहे की अशा तऱ्हेची माणसं झोपेत सुद्धा जागी असतात आणि अशा वेळी ती एखादं भयंकर म्हणजे अगदी भयंकर खुनासारखं कृत्य सुद्धा करू शकतात. तेव्हा शक्यतो अशा मुलीशी लग्न करण्याचा विचार तुम्ही म्हणजे. थँक्यू डॉक्टर. पूजा, मला पुन्हा इथे आणू नकोस रे. इथे खूप त्रास झाला मला. डोकं दुखते रे. बरं वाटेल ना? मला नाही बरं व्हायचं. मला मरण दे पण या यातना नको. पूजा, बरं वाटेल ना तुला? पूजा, पूजा.
त्याला मारू नकोस. त्याने काय केलंय? खरं त्याला मारू नकोस. कारभारीना मारू नकोस. माझे घुंगरू, मालकीणबाईंचा चष्मा. चष्मा. मी बंदुकीचा आवाज ऐकला. बंदुकीचा आवाज. अरे काळ्या, मेला असेल तो आता. सोडा त्याला. कमलला सोडू नका. पूजा, पूजा, ए पूजा, आई, तिला तिला घरी घेऊन जायला पाहिजे. तू असं कर, हे इथं जे काय पडलं ना ते बरोबर घे. अरे, हे कवटी आणि घोंगरे आहेत रे. सुदेत, तू ते सगळंच बरोबर घे. चल चल लवकर. यांना तो सकाळी आणलेला मुर्दा दाखव. चला. कोणीतरी दगडाने चेचून मारलेला दिसतोय. भाई, योच तो जालंधर. आई, माझं आटोपलं. तुम्ही जाता का आंघोळीला? काय करतोस रे? तुझ्या हातात बंदूक? तुला हवी आहे का ती? घेऊन जा अँटिक व्हॅली म्हणून. नको. नाहीतरी मला तिचा आता काहीच उपयोग नाहीये. ती माझ्याबरोबरच म्हातारी झाली बघ. पण ती हातामध्ये असताना कधीही कुठलीही शिकार निसटली नाही माझ्या हातातून. वाघ, डुकर आणि हरण सुद्धा. चल तुम्ही. मी मानसिंह, सुंदरनगरचा जागीरदार, या अर्जाद्वारे माझ्या पत्नीच्या मृत्यूची नोंद करतो आहे. माझी पत्नी सौभाग्यवती राधा मानसिंह ही तीर्थयात्रा करत असतात तीर्थक्षेत्र काशी इथं गंगा स्नानाला गेली असता गंगेत बुडून मरण पावली. आमचे संस्थानचे कारभारी श्री भास्कर बळवंत महाजन त्यावेळी तिच्यासोबत होते. त्यानेच मला ही दुःखद वार्ता पत्रानं कळवली. अरे जेव ना. काय झालंय काय तुला? दिवस दिवस घरात नसतोस, रात्र रात्र विचार करत बसतोस आणि जेवणाचं ताट पुढं आलं
की लक्ष नसतं तुझं. हं? जेव. आणि हे बघ बाबा, ही कवटी बिवटी घरात ठेवू नकोस. नाही, असल्या वस्तू घरात ठेवीत नाहीत कुणी. बर. ऐक, बाबांचं हे असं कधीपासून झालं ग? नाही म्हणजे त्यांना पहिला वेडाचा झटका आला तो कधी आला, कसा आला? तो दिवस सैतानासारखा आला माझ्या आयुष्यात. त्या रात्री ते झोपलेच नाहीत, सारखे तळमळत होते. मी कारण विचारलं तर म्हणाले, बाईसाहेब रात्रीपासून बेपत्ता आहे, कुठे गेल्या काहीच कळत नाही. सकाळी उठून रावसाहेबांच्या कानावर घाला म्हणून त्यांच्या समुद्रकाठच्या वाड्यावर गेले. त्यानंतर ते दिसले, हे बेशुद्ध अवस्थेत. डोक्याला जबर मार लागला होता. खूप सेवा केली, डॉक्टर झाले, वैद्य झाले, हकीम, सगळे काही झाले. त्यानंतर त्यांनी मला कधीच ओळखलं नाही. आई, आई मला सांग, राधाबाई गेल्या तेव्हा बाबा त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला गेले होते ना? कुणी सांगितलं तुला? नाही, कोणी नाही. पण तुला नक्की आठवतंय बाबा त्यांच्याबरोबर गेले नव्हते म्हणून? नाही रे, निश्चित नाही. हा जत्रेत काढलेला फोटो तेव्हा की नाही तू 3 वर्षाचा होतास बघ. इतका व्रात्य होतास, इतका खोड्या करायचास, काही विचारू नको. आई, बाबांच्या हस्ताक्षरातली कंप्लेंट बघ. मी सुंदरनगर संस्थानचा कारभारी भास्कर बळवंत महाजन या पत्राद्वारे अशी तक्रार नोंदवतो की सदर संस्थानच्या मालकीनबाई श्रीमती राधाबाई मानसिंहराव जागीरदार या कालपासून बेपत्ता आहेत. बघ, मी म्हटलं नव्हतं तुला, मालकीनबाई बेपत्ता होत्या. त्या रात्री ते रात्रभर झोपले नाहीत बघ. काय रे? मालकीनबाईंनी घटस्फोटासाठी केलेला अर्ज आहे. घटस्फोटासाठी अर्ज? पूजा वेडेपणात म्हणाली होती की मालकीनबाईंचा खून झाला म्हणून. नाही आई, पूजा जे बोलते, जसं वागते, ते फक्त वेडाच्या भरात नाहीये. मी तिला इतकी वर्ष पाहतोय, तिच्या वागण्यामध्ये मला एक विचित्र सुसंगती दिसते. छान, तुम्ही इथे आहात काय? मी सगळ्या खोल्या शोधून काढल्या, म्हटलं गेलेत कुठे? ए श्री, घुंगरांनो ऋणानुबंध संपवला म्हणून रागावलात ना? क्षमा करा, क्षमा करा तुमच्या या वेड्या कमलला. अखेर मी देवदासी. तिनं घुंगरांचा ऋणानुबंध तोडायचा नसतो, मी तोडला. लग्नाची संसाराची भुलामण पडली होती, पण मी फशी पडले हो, फशी पडले. त्यानं माझा घात केला, मला जीवे मारलं त्या चांडाळानं. रागवू नका माझ्या घुंगरानं, रागवू नका तुमच्या कमलवर. नाही ना रागवणार, नाही ना रागवणार, नाही ना रागवणार. पूजा, 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 किती सहन करावं लागणार या पोरीला देवा. आई, आई, दिवे गेले.
तू मला लग्नाचं वचन दिलंस, माझ्याशी खोटं लग्न लावलंस. त्या रात्री तू आपल्या बायकोला बंदुकीनं मारलंस. तुझं पाप मला कळलं म्हणून मला दगडाने चेचून मारलंस. मला दगडाने चेचून मारलंस. मला दगडाने कोणी मिळाला? दिवाणजी जी, तुम्ही असं करा. श्री नाही नाही, श्रीकडे नंतर पाहता येईल. तुम्ही असं करा, पूजाला ताब्यात घ्या, पोलिसांचा वेश करून तिच्या घरी जा. पोलीस स्टेशनवर जायचंय असं म्हणून तिला जीपमध्ये घाला आणि सरळ डोंगरावर घेऊन जा. समजलं? हे पूजा, चहा कर बुवा एक कप फर्स्ट क्लास. अरे ती आत्ताच बाहेर गेली, मी देते करून. हा, कुठे गेले? पोलिसांची जीप आली होती. फौजदार देशपांडेंनी पोलीस स्टेशन मध्ये बोलवले म्हणे. फौजदार देशपांडे पोलीस स्टेशन? हं. काहीतरीच काय बोलतेस? इतका वेळ मी त्यांच्याच बरोबर होतो, काहीच कसं बोलले नाहीत मला. काय सांगते? मी जरा जाऊन येतो. पूजाताईंचा आज काय रोबा. पोलिसांच्या जीप मधनं आयटी चालल्या होत्या. मागं पोलीस, पुढं पोलीस, राणीवाणी चालल्या होत्या. काय रे? पूजा आली? नाही, काय झालं? नक्कीच तिला कोणतरी पळवून नेलंय. काम झालं? हा सरकार, तुम्ही सांगितल्याप्रमाणे घरनं उचलली, डोंगरावरनं फेकली आणि चिंदड्या चिंदड्या झाल्या तिच्या. कोण आहेस तू? पूजा नाही, कमल. आठवलं, मी आत्महत्या करायला निघाले होते, तू वाचवलं. तळ्याजवळच्या देवळाला साक्षी ठेवून लग्न केलं. मग आपण इथे आलो आणि मग आठवलं. आणि मग मध्यरात्री दारावर टकटक झाली. तू दार उघडलंस. दारात तुझी बायको खूप भांडली तुझ्याशी, घटस्फोटाची धमकी दिली. आणि मग तू, तुझी बायको गेल्यावर अशीच बंदूक घेतलीस तू, आणि मग तू तिच्या मागे गेला. असंच मारलं होतंस तू बायकोला. रावसाहेब, रावसाहेब, कुणाला गोळ्या मारताय? तिला. इथे तर कोणीच दिसत नाहीये. ही काय? कुठे आहे रावसाहेब? मेलेल्याला परत मारता येतं? मला मुक्त कर, तुझ्या बायकोला मुक्त कर, तुझ्या बायकोला मुक्त कर. त्यांच्या अस्थींचं गंगेत विसर्जन कर. पण मी असा नाही, तू असा नाहीस. तुला चालता येतं. राधेच्या वडिलांना, तुझ्या सासऱ्याला तू मारलंस, त्यावेळी त्या केसमधून सुटण्यासाठी तू हे जन्मभराचं सोंग घेतलंस. कमलच्या आणि आपल्या पत्नीच्या अस्थींचं विसर्जन कर. मग मी तुला कधीही दिसणार नाही. येणार ना?
कुठे निघालात रावसाहेब? मी आलोच. माझा वाटा मला वाऱ्यावर टाकून निघालात? नाही दिवाणजी, तुम्ही थांबा, मी आलोच. जीप सुरू होत नाहीये ना? मला मुक्ती दे, त्याशिवाय तुझी सुटका नाही. गोळ्या घालणार आहेस? मरायला मी काही कारभारी नाही. तू का माझ्या मागे लागलीस? आता हिचे वडील आणि मग कमल. दिवाणजी, कारभारी मेले नाहीत. ते एक नाटक होतं. या नाटकाची सुरुवात ज्या दिवशी मी श्रीच्या वडिलांना कारभारी म्हणून ओळखलं तिथून झाली. कवटीत सापडलेल्या गोळ्या, तुझ्या बंदुकीचा आकार, राधाबाई गंगेत बुडून मेल्याची तुझ्या सहीची नोंद, श्री या वडिलांच्या हस्ताक्षरातला बाईसाहेब बेपत्ता झाल्याचा अर्ज, राधाबाईंची स्वाक्षरी असलेला घटस्फोटाचा अर्ज, श्रीनं तुझा फोटो मला दाखवल्यावर आणि वेळोवेळी वेडाच्या झटक्यात मी जे जे बोलले त्यातून श्रीनं सुसंगत गोष्ट तयार केली. इन्स्पेक्टर देशपांड्यांना ऐकवली, मिळालेला पुरावा सादर केला आणि यापुढे तुझ्या प्रत्येक हालचालीवर पोलीस आणि श्रीची नजर होती. मला ठार मारण्यासाठी तू वेषांतर करून कारभाऱ्याला व तुझ्या साथीदारांना पाठवलंस. मला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानं जन्मठेप, फाशी होणार हे इन्स्पेक्टरने सांगितल्यावर कारभारी घाबरला. तू आम्हाला मदत केलीस तर तुझ्या गुन्ह्याचा सहानुभूतीने विचार करू असं सांगितल्यावर कारभारी तयार झाला. खरे सूत्रधार रावसाहेब असल्याचं, राधाबाईच्या वडिलांना ठार मारल्याचं व तुझा लंगडेपणा खोटा असल्याचं सांगितलं. कारभाऱ्यानं तुझ्या बंदुकीच्या गोळ्या काढून रिकामी काडतुसं ठेवली. तुझ्या गोळ्यानं मी मरत नव्हते, पण कारभारी मेला, त्यामुळे मी भटकता आत्मा आहे अशी तुझी खात्री झाली. तू कमलला मुक्ती दे, तुझ्या बायकोला, सासऱ्याला मुक्ती दे. या आमच्या सापळ्यात तू बरोबर अडकलास आणि स्वतःच सारा पुरावा पोलिसांच्या हाती दिलास. आज झाले मुक्त मी तुझी रे, मी तुझी रे, स्वामिनी बंदी, स्वामिनी बंदी. आज झाले मुक्त मी. स्वप्न ते